मुंबई आणि नागपूरमध्ये सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचं समोर येताच प्रशासनाने कारवाई केली। जालना, भंडारा, वर्ध्यातही प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। अन्न पुरवठा विभागाकडून एजन्सी ऑफिसमध्ये तपासणी मोहीम राबवली जात आहे। मुंबईतील वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा शिधा वाटप विभागानं पर्दाफाश केला। वरळी नाका इथल्या सुरजी वल्लभदास चाळ परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे फिरत्या पथकानं छापा टाकून मोठा साठा जप्त केलाय। निमेश जैनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर टेम्पो मालक मात्र फरार आहे। सुरजी वल्लभदास चाळ म्हणून आहे वरळी नाक्याला, तर त्या चाळीच्या मागच्या बाजूला अवैधरित्या गॅस सिलेंडर आढळून आले। अंदाजित त्या साठ्याची किंमत 5,66,000 इतकी अंदाजित किंमत आहे। 80च्या वर भरलेले सिलेंडर आणि त्याच्याही पेक्षा जास्त रिकामे सिलेंडर आम्हाला तिथे आढळून आले। ठाण्यातही गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत। गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यासाठी शिधा वाटप विभागाकडून 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। काळाबाजार आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। निरीक्षकांकडून दररोज एजन्सीजना भेट देत सिलेंडरचा साठा आणि विक्रीची पाहणी करण्यात येणार आहे। नागपुरातील गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न पुरवठा विभागानं गॅस एजन्सीत तपासणी मोहीम राबवली। न्यू सुभेदार लेआउट परिसरातील गॅस एजन्सीमध्ये गेले 2 ते 3 दिवस ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती। या गॅस एजन्सीमध्ये काळा बाजाराची तक्रार असल्यानं अन्न पुरवठा अधिकारी विनोद काळे यांच्या नेतृत्वात तपासणी मोहीम राबवण्यात आली। 5 अधिकाऱ्यांची ही टीम आहे। एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा करून माहिती घेतली जात आहे, स्टॉकची माहिती। तर काही अधिकारी या ठिकाणी कम्प्युटरवर डेटा चेक करतायत की किती सिलेंडर दिलेले आहे, किती सिलेंडरचं वितरण व्हायचंय। सर, काय ऑनलाईन काय चेक करतायत? सर, कालपासून यांच्याकडे किती डाटा आलेला आहे, किती आणि वितरण किती झालेलं आहे याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत। तर नागपूर विभागात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड झालाय। 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी करण्यात आली आणि या कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त करण्यात आले, तर 5 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले। गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं ही धडक कारवाई केली आहे। जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे। एलपीजी गॅसचा अनधिकृत साठा करत असतील किंवा किमतींपेक्षा जास्त दरानं विक्री करत असतील तर नागरिकांनी माहिती द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। जालन्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की जालना जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात आहे। आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आणि म्हणून नागरिकांच्या पॅनिक करण्याच्या कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे। लोक अनधिकृतपणे साठा करत आहे किंवा MRP पेक्षा जास्त दराने विकत आहे तर त्याची कंप्लेन तुम्ही आमच्याकडे सुद्धा करू शकता। भंडारा जिल्हा पुरवठा विभागानं एका विशेष मोहिमेअंतर्गत राजीव गांधी चौकातील एका CSC या केंद्रावर धाड टाकली। या कारवाईत 37 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागानं गुप्त माहितीच्या आधारे केली, त्यामुळे गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील नांदगाव चौकातही 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली। अन्न पुरवठा विभागाच्या पथकानं केलेल्या कारवाईत हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली। आखाती देशामध्ये युद्ध सुरू असलं तरी सुद्धा त्याची झळ राज्याला बसते। जवळपास 4 दिवसापासून गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। आजही मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी सिलेंडरसाठी रांगा लावल्या आहेत। ठाण्यातल्या माजिवडा, पुण्यातल्या सिंहगड रोड, नागपूरच्या नरखेड आणि धाराशिव, कांदिवली या सगळ्या भागामध्ये आपण पाहतो की नागरिकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचा तुटवडा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। काँग्रेसनं पॅनिक स्थिती निर्माण केली, लोकांना भडकावून रांगेमध्ये उभं करायचं हे काँग्रेसचं षडयंत्र असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे।
तसं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाही आहे, पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र